श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मीन राशीच्या जातकांनो, सावधान. जुलै महिन्याचा हा दुसरा आठवडा म्हणजेच 8 ते 15 जुलै तुमच्या संपूर्ण आयुष्यात असा काही भयानक भूकंप घडवून आणणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. तुमच्या राशीचा स्वामी गुरु आता अशा एका महाविनाशकारी स्थितीत प्रवेश करत आहे ज्यामुळे नशिबाचा एक अत्यंत धक्कादायक आणि जीवघेणा खेळ सुरू होणार आहे, ज्याने तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल. जर तुम्ही आता सावध झाला नाहीत तर येणारे 7 दिवस तुमच्यासाठी अत्यंत वेदनादायी ठरू शकतात. या 8 दिवसात तुमच्या आयुष्यात एकाच वेळी 2 अत्यंत टोकाच्या आणि चक्रावून टाकणाऱ्या गोष्टी घडणार आहेत. एका बाजूने तुमच्यावर अचानक पैशाचा प्रचंड पाऊस पडण्याचा महायोग निर्माण होत आहे, तर दुसऱ्या बाजूने एका भयंकर आणि काळजाचा थरकाप उडवणाऱ्या बातमीमुळे तुमची रातोरात झोप उडणार आहे. अशाच अचानक समोर येणाऱ्या या परिस्थितीमुळे तुम्हाला काय करावे रे काय नाही हे अजिबात सुचत नाही आणि डोक्यावरील मानसिक ताण कमालीचा वाढणार आहे. मीन राशीच्या जातकांनो, सर्वात मोठा धोका तर तुमच्या घरात आणि पाठीमागे दबा धरून बसलेल्या शत्रूचा आहे. तुमच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीने तुमच्या पाठीमागे नेमके कोणते मोठे आणि भयंकर षडयंत्र रचले आहे आणि 15 जुलैला असा कोणता मोठा गौप्यस्फोट होणार आहे जो तुमच्या आयुष्याची दिशाच बदलून टाकेल. हे रहस्य वेळेत जाणून घेण्यासाठी आणि स्वतःचा बचाव करण्यासाठी हा व्हिडिओ एकही सेकंद मिस न करता शेवटपर्यंत नक्की बघा, अन्यथा आयुष्यभर पश्चाताप करण्याची वेळ येईल. मीन राशीच्या जातकांनो, जुलै महिन्याच्या या दुसऱ्या आठवड्यात तुमच्या कुंडलीत ग्रहाची मोठी उलथापालथ होत असल्याने आयुष्याला एक वेगळे वळण मिळण्याचे संकेत आहेत. ग्रहाची बदलती स्थिती तुमच्यासाठी एकीकडे मोठी गुड न्यूज घेऊन येत आहे, तर दुसरीकडे हा काळ जितका भाग्याचा आहे तितकाच तो काही बाबतीत अत्यंत सावध राहण्याचाही आहे. कार्यक्षेत्राचा विचार केला तर नोकरी आणि व्यवसायात तुमचे स्वप्न पूर्ण होण्याची वेळ आता आली आहे. गेल्या काही काळापासून तुम्ही घेतलेले कष्ट आणि गोळा केलेले अनुभव आता कामी येतील आणि ऑफिसमध्ये तुमची एक बेस्ट परफॉर्मन्स म्हणून नवी ओळख निर्माण होईल. शुभ ग्रहाच्या प्रभावामुळे समाजात आणि नोकरीत तुमची पद, प्रतिष्ठा आणि आदर वाढवणारी अत्यंत सकारात्मक बातमी या काळात तुम्हाला मिळू शकते. तर मीन राशीच्या जातकांनो, तुमच्या या मोठ्या प्रगतीमुळे आणि यशामुळे तुमच्या कामाच्या ठिकाणी स्पर्धक आणि गुप्त शत्रू प्रचंड सक्रिय होणार आहेत. हे लक्षात ठेवा. तुमचेच काही जवळचे आणि गोड बोलणारे लोक पाठीमागे तुमच्या विरुद्ध राजकारण किंवा षडयंत्र रचण्याची शक्यता आहे, ज्यामुळे या काळात कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका आणि तुमच्या महत्त्वाच्या व्यावसायिक योजना किंवा गुपिते कोणाशीही शेअर करू नका. आर्थिक आघाडीवर हा काळ तुम्हाला नशिबाची मोठी साथ मिळवून देईल, ज्यामुळे रखडलेली कामे मार्गी लागतील. जुन्या गुंतवणुकीतून किंवा एखाद्या मोठ्या आर्थिक व्यवहारातून धनलाभाचे योग आहेत. तसेच घर, गाडी खरेदीचे तुमचे स्वप्न प्रत्यक्षात येऊ शकते, परंतु ग्रहाच्या वक्रदृष्टीमुळे ऐनवेळी येणारे पेमेंट अडकणे किंवा अचानक मोठे खर्च उद्भवणे असे उलटफेरही घडू शकतात. नाहक अतिविचार करून स्वतःचे मानसिक आरोग्य बिघडू देऊ नका. ग्रहाच्या या मोठ्या फेरबदलामुळे मनात असुरक्षितता येणे किंवा कामाच्या गडबडीत महत्त्वाच्या वस्तू, कागदपत्रे विसरणे अशा चुका तुमच्याकडून होऊ शकतात. स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास ठेवा, संयम राखा आणि संकटापासून बचावासाठी गुरुवारी विष्णूची आणि शनिवारी शनीची उपासना करायला विसरू नका. तर मीन राशीच्या जातकांनो, आगामी काळात तुमच्या वैयक्तिक आयुष्यात आणि नातेसंबंधामध्ये ग्रहाच्या स्थितीमुळे मोठे वैचारिक उलटफेर पाहायला मिळतील. तुम्ही स्वभावाने अत्यंत दयाळू, भावुक आणि कुटुंबाला नेहमी पुढे ठेवणारे आहात, परंतु या काळात तुमच्या मनात कुटुंबाबद्दल आणि जवळच्या नात्याबद्दल अचानक एक अनामिक असुरक्षितता किंवा शंका निर्माण होऊ शकते. आपण सगळ्यासाठी एवढे करतो पण आपले कष्ट कोणालाच समजत नाही अशी खंत तुम्हाला आतून पोखरू शकते. कौटुंबिक आघाडीवर घरात पाहुण्यांची किंवा सुखद प्रसंगाची रेलचेल असणार असली तरी तुमच्या मनात चाललेल्या अतिविचारामुळे तुम्ही काहीसे अस्वस्थ राहाल. मनातील याच
मानसिक तणावामुळे आणि चिडचिडीमुळे तुमच्या तोंडून कुटुंबातील सदस्यासोबत बोलताना एखादा कडू किंवा टोकाचा शब्द निघण्याची शक्यता आहे. तुमची इच्छा नसली तरी तुमचे बोलणे समोरच्याला प्रचंड दुखावून जाईल, ज्यामुळे घरात वादाचे वातावरण निर्माण होऊ शकते. या काळात तुमच्या मनात भूतकाळातील गोष्टी, जुने वाद किंवा कोणी आपल्यासोबत काय वाईट केलं याचेच विचार चक्रावून राहतील, ज्यामुळे तुमच्या रात्रीची शांतता आणि झोप उडू शकते. हा अतिविचार तुमच्या निर्णय क्षमतेवर थेट परिणाम करेल, ज्यामुळे ऐनवेळी काय करावे हे न सुचल्याने गोंधळ उडेल. मनात स्वतःच्या क्षमतेबद्दल शंका निर्माण झाल्यामुळे हातात आलेल्या करिअर आणि प्रगतीच्या मोठ्या संधी तुमच्याकडून निसटू शकतात. म्हणूनच विचारावर नियंत्रण ठेवा. मानसिक तणाव आणि डोक्यातील विचाराच्या प्रचंड गर्दीमुळे तुमच्याकडून रोजच्या व्यवहारात लहान सहान पण महत्वाच्या चुका होण्याची शक्यता खूप जास्त आहे. घाई गडबडीत बाहेर जाताना घराची किंवा गाडीची चावी विसरणे, मोबाईल किंवा महत्वाची कागदपत्रे कुठेतरी ठेवावे आणि विसरून जाणे अशा विसरभोळेपणामुळे तुमचे मोठे नुकसान किंवा नाहक मनस्ताप होऊ शकतो. ज्यामुळे या काळात कोणतेही काम करताना घाई न करता अत्यंत शांत चित्ताने आणि सजग राहून गोष्टी हाताळा. नातेसंबंधातील हा कठीण काळ आणि मनाची ही अस्वस्थता कायम राहणारी नाही, त्यामुळे स्वतःला दोष देणे किंवा इतरांवर रागावणे पूर्णपणे थांबवा. परिस्थितीवर मात करण्यासाठी कुटुंबातील व्यक्तीशी वाद घालण्याऐवजी शांतपणे बसून संवाद साधा आणि मनातील भावना व्यक्त करा. मानसिक शांततेसाठी आणि नातेसंबंधातील गोडवा टिकून ठेवण्यासाठी दर गुरुवारी भगवान विष्णूच्या मंदिरात जाणे आणि दर शनिवारी हनुमान किंवा शनी मंदिरात जाऊन 5 मिनिटे शांत बसणे, शांतपणे ध्यान करणे तुमच्यासाठी अत्यंत लाभाचे ठरेल. तर मीन राशीच्या जातकांनो, आता आपण बोलणार आहोत जुलैच्या या अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील दुसऱ्या आठवड्याबद्दल, जो तुमच्या आयुष्यात एका वेळी मोठी गुड न्यूज आणि मोठा भूकंप घेऊन येणार आहे. 8 ते 15 जुलै दरम्यान ग्रहाची बदलती दशा तुमच्या नशिबाचा असा काही खेळ मांडणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. या दिवसात तुमच्यासोबत अशा 3 मोठ्या घटना घडणार आहेत ज्या तुमच्या आयुष्याची दिशा बदलतील. म्हणूनच हा भाग अत्यंत कान देऊ नये का. मीन राशीच्या जातकांनो, या आठवड्यात म्हणजेच 8 आणि 9 जुलै सुमारास तुमच्या कुंडलीत धनलाभाचे मोठे योग येतील. यामुळे गेल्या अनेक महिन्यापासून रखडलेले तुमचे सरकारी काम, कोर्ट कचेरीचा निकाल किंवा एखाद्या मित्राला नातेवाईकाला दिलेले तुमचे हक्काचे पैसे अचानक परत मिळण्याची शक्यता निर्माण होईल. एखादी वर्षाची अपूर्ण राहिलेली इच्छा किंवा मोठी व्यावसायिक डील या काळात फायनल होऊ शकते. परंतु पैसा हातात येईपर्यंत कोणत्याही गोष्टीचा उघडपणे गाजावाजा करू नका, अन्यथा शत्रू नजर लावू शकतात. मीन राशीच्या जातकांनो, एकीकडे भाग्याची दारे उघडत असतानाच 11 ते 13 जुलै दरम्यान ग्रहाच्या विशिष्ट युतीमुळे तुमच्या डोक्यातील विचारचक्र भयानक वाढणार आहे. मीन राशीचा स्वभाव मुळातच अति संवेदनशील आणि भावुक असतो, पण या 3 दिवसात जुन्या आठवणी किंवा कोणीतरी भूतकाळात केलेले अपमान तुमच्या मनावर ताबा मिळवतील. या अस्वस्थतेमुळे तुमची रातोरात झोप उडू शकते. याचा थेट परिणाम तुमच्या कामावर होईल. गोंधळलेल्या मनस्थितीमुळे तुम्ही हातात आलेली सोन्यासारखी संधी गमावून बसू शकता आणि महत्वाच्या वस्तू ठेवून विसरू शकता. या दिवसात मनावर नियंत्रण ठेवणे हाच तुमचा एकमेव बचाव असेल. तर मीन राशीच्या जातकांनो, या आठवड्याचा सर्वात मोठा आणि धक्कादायक ट्विस्ट 15 जुलैला समोर येईल, ज्याने पायाखालची जमीन सरकेल. तुमच्या जवळच्या एका अतिशय निष्पाप चेहऱ्याच्या व्यक्तीचे, जिच्यावर तुम्ही डोळे झाकून विश्वास ठेवला होता, त्या आपल्या कुटुंबापेक्षा जास्त मान दिला होता, भयंकर षड्यंत्र उघडकीस येईल. व्यक्ती तुमच्या पाठीमागे तुमची बदनामी करत होती किंवा तुमच्या आयडिया चोरत होती याचे प्रत्यक्ष पुरावे तुमच्या हातात येतील. हा धक्का तुमच्या मासूम मनाला नक्कीच तोडले, पण यामुळे भविष्यातील एका खूप मोठ्या संकटातून तुम्ही वेळेत वाचाल. तर मीन राशीच्या जातकांनो, आगामी काळात तुमच्या घरातील लहान मुले, वृद्ध म्हातारे, वडीलधाऱ्या मंडळीच्या आरोग्याची आणि मानसिक गरजाची तुम्हाला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
या काळात ग्रहाच्या प्रभावामुळे घरातील लहान मुलाचे अभ्यासातील लक्ष विचलित होऊ शकते किंवा अनपेक्षित निकाल न लागल्याने काहीशी निराश होऊ शकतात. अशा वेळी त्यांना ओरडण्याऐवजी मायेने समजावून घ्या. तसेच घरातील वृद्ध व्यक्तीच्या वाढत्या तक्रारीमुळे किंवा त्यांच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण त्यांचा आशीर्वादच या काळात तुमचे रक्षण करणार आहे. घरातील स्त्रियांच्या बाबतीत बोलायचे झाले तर त्यांच्यावर कौटुंबिक जबाबदाऱ्याचा आणि मानसिक तणावाचा भार अधिक वाढू शकतो. मीन राशीच्या स्त्रियांना स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देण्यास वेळ मिळणार नाही, ज्यामुळे चिडचिड वाढू शकते. म्हणूनच घरातील पुरुषांनी आणि इतर सदस्यांनी स्त्रियांच्या भावनांचा आदर करून त्यांना कामात मदत करणे गरजेचं आहे. कुटुंबातील स्त्री आनंदी राहिली तरच गृहकलह टळेल आणि घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होण्यास मदत होईल. या सर्व कौटुंबिक आणि मानसिक समस्यांवर मात करण्यासाठी काही सोपे धार्मिक उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे. दर गुरुवारी विष्णुदेवाची पूजा करून कपाळावर हळदीचा किंवा चंदनाचा टिळा लावा आणि गाईला हरभऱ्याची डाळ किंवा गुळपोळी खाऊ घाला, ज्यामुळे गुरुग्रहाचा दोष कमी होईल. तसेच दर शनिवारी शनी आणि हनुमान मंदिरात तिळाच्या तेलाचा दिवा लावून 5 मिनिटे शांत बसा. या उपायामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होऊन सुख समृद्धी नांदेल. जर तुमचा देवावर आणि स्वतःच्या कर्मावर पूर्ण विश्वास असेल तर या भाकितावर आणि उपायावर पूर्ण श्रद्धा ठेवा. जर या गोष्टी तुमच्या आयुष्याशी जुळत असतील तर कमेंट बॉक्समध्ये जय बजरंगबली किंवा गणपती बाप्पा मोरया पूर्ण श्रद्धेने कमेंट करा. जो कमेंट करेल बजरंगबली गणपती बाप्पाचा त्याच्यावर आशीर्वाद राहील. आणि हा व्हिडिओ लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.